वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. नंदिनी 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 माझ्याकडे बघ नंदिनी. तुमच्या मिसेसच्या पोटात विष गेले. आसावरीचा फोन आला होता मगाशी. मुक्ता तिला आणायला गेली आष्टीला. संयोगिता, मी तुला मागेच म्हणालो होतो, तुला जर इथे राहायचं असेल तर तुला करणचं हे मूल अबॉर्ट करावंच लागेल. प्रभा, ठीक आहे, कुठे निघालीस? मी जरा देवळात जाऊन येते. जरा बरं वाटेल मला. ठीक आहे, थांब, मी पण येतो. नको नको, नाही म्हणजे इथं सचिनचा फोन वगैरे आला तर कुणीतरी हवं ना. मी जाऊन येते ना एकटीच. हां, ठीक आहे. हे बघ, पण नीट जा आणि लवकर परत ये. हो हो, लगेच येते परत. हां, शुद्धीवर आहेस का तू हर्ष? अरे काय बोलतोयस तू हे? मी पूर्ण शुद्धीत आहे माई, पण तुम्ही सगळे भांग पेल्यासारखे बोलताय, वागताय, विचार करताय. मला तिचं भलं हवंय म्हणून मी असं बोलतोय. भलं? मूल पाडून कुठल्या आईचं भलं झालंय ते कळू दे तरी मला. नाही, माझं बोलणं तुम्हाला पटणार नाही, माझे विचार तुम्हाला सगळ्यांना कटू वाटणार, मला माहिती आहे. पण जरा नीट विचार करा. संयोगिता, काय वय काय तुझं? 25? 26? अगं, अख्खं आयुष्य पडलंय अजून तुझ्या समोर. हे बघ, करण गेला त्याचं दुःख आम्हालाही सगळ्यांना झालंच, खूप झालं. पण त्याला आता कोणीच काही करू शकत नाही. तू त्या दुःखातून सावरावंस, एका नव्या आयुष्याला सुरुवात करावीस, पुन्हा एकदा खूप आनंदी व्हावंस, अशी तुझा भाऊ म्हणून माझी मनोमन इच्छा आहे. तुला मला आनंदी बघायचंय ना, मग हे सगळं करायला का सांगतोयस? कारण तुझ्या आनंदाच्या मार्गात येणारी एकमेव अडचण हीच आहे संयोगिता, हीच आहे. तू मला सांग ना, तुझ्याकरता 56 मुलं आणून दारात उभी करतो. हा, तू पुन्हा एकदा नव्या संसाराला लागशील, नवं आयुष्य सुरू करशील. पण तू जर हे ओझं पाठीवर घेऊन जगणार असशील तर कसं चालेल? तू सांग ना माई. तुझ्या मुलीकरता एखादा बीजेवर, एखादा वयस्कर अपंग मुलगा चालेल तुला? हा, कारण कुठलाही तरुण धडधाकट मुलगा एक मूल पदरात असलेल्या बाईशी लग्न करणारच नाही ना. आणि मला असं अजिबात वाटत नाही की माझ्या बहिणीनी
तिची काहीही चूक नसताना असे भोग भोगावेत. म्हणून सांगतोय, पाडून टाकते मूल. पण माझं करणवर खूप प्रेम होतं रे. होतं, तो भूतकाळ झाला. आता जरा भविष्याचा विचार कर. माझं भविष्य माझ्या पोटात आहे आणि तेच तू उद्ध्वस्त करायला हे सांगतोय. तुझं भविष्य नाहीये संयोगिता. ती सावली आहे, भूतकाळाची सावली. पुसून टाक ती, पुसून टाक. तुझं भविष्य पुन्हा उजळून निघेल याची जबाबदारी माझी. काय बिझनेसचं डील केल्यासारखं बोलतोय हर्ष? जरा तरी मनाचा हळवेपणा दाखव. माई, माझ्या डिक्शनरीमध्ये हळवेपणा या शब्दाचा दुसरा अर्थ मूर्खपणा होतो. अरे मला वाद घालायचा नाही. मी शेवटचं सांगतोय, संयोगिताला जर या घरात थारा हवा असेल तर तिला ॲबॉर्शन करावंच लागेल. नाहीतर तिने तिची व्यवस्था स्वतः करावी, स्वतःचं भविष्य स्वतः घडवावं. माझे आशीर्वाद तिच्या पाठीशी असतीलच. पेपर मिळेल? तू कधीपासून वाचायला लागलीस पेपर? बस इथे माझ्यासमोर. मला अजिबात वेळ नाहीये राज. उर्मी, जस्ट सिट डाऊन. काय काय प्रॉब्लेम काय तुझा? आजकाल मी काही बोललो तरी तू लगेच उलट बोलतेस. मुळात तू जे बोलतोस ना ते तू उलट असतं. आता सुद्धा साधा पेपर मागितला तर कसं बोललास? तू कधीपासून पेपर वाचायला लागलीस? व्हॉट द हेल राज? मस्करी केली यार, कम ऑन. तू टोचलंस. असं कसं करेन मी? आम्ही ब्रदर सिस्टर. थँक गॉड तुला हे लक्षात आहे. बच्चा, मला माहिती आहे गेल्या काही दिवसात आपल्यात खूप चिडचिड झाली, पण आय एम नॉट अ बच्चा एनीमोर राज. ओके? नाही, मोठी झालीस तू. खरंच खूप मोठी झालीस. लहानपणी तुला खांद्यावर घ्यायचो मी, पिनिव्या खेळायचो, शाळा कॉलेजात तुझ्यासाठी मारामाऱ्या केल्या. पण आता मोठी झालीस तू. खरंच मोठी झालीस. आता तुला गरज नाही माझी, हो ना? तसं नाहीये राज. पण पण तूच विचार कर ना, हल्ली तू भावासारखा कमी आणि पोलिसांसारखाच जास्त वागतोस. कारण तू बहिणीसारखी कमी आणि चोरासारखी जास्त वागतेस. मी काय चोरी केली? मग ते रोहन प्रकरण काय होतं? ते सोड. दॅट्स फिनिश्ड. उर्मी, I care about you. That's all. खूप काळजी वाटते मला तुझी. आणि आता जर तुला असं वाटतं की तू बच्चा राहिली नाहीयेस, मोठी झालीस, तर मग थोडी जबाबदारीने सुद्धा वाग ना. म्हणजे नेमकं काय करू?
म्हणजे काय? म्हणजे काय ते असं सांगता येत नाही उर्मी. ते जाणवावं लागतं स्वतःचं स्वतःला. मग मलाही जाणवेल कधीतरी. ऑफकोर्स. फक्त तुला ते चुकीच्या पद्धतीने जाणवू नये एवढीच माझी इच्छा आहे. तसं नाही होणार. आणि तू आहेस ना पहाडासारखा माझ्या पाठीशी, माय बिग ब्रदर. ठीक आहे. येस मिस्टर म्हात्रे, बोला. इन्स्पेक्टर साहेब, एक महत्वाची गोष्ट मला कळली. ती तुम्हाला सांगणं आणि दाखवणं मला गरजेचं वाटलं, म्हणून मी इथे आलोय. बोला. माझ्या सुनेला, नंदिनीला विष कसं दिलं गेलं याचा उलगडा मला झालाय. हे श्रीखंड, यातनं तिला विष दिलं गेलं असावं. कळलंय मला. या श्रीखंडाचा नमुना तपासणीसाठी पाठवतोस. नाव द मॅटर इज व्हेरी सिरियस मिस्टर म्हात्रे. तुमच्याच घरातल्या कोणीतरी विष देऊन नंदिनीला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. तुमचा कुणावर संशय? होय. माझ्या पत्नीवर, नंदिनीच्या सासूवर. माझा संशय नाही, माझी खात्रीच आहे, नंदिनीला जीवे मारण्याचा प्रयत्न तिनेच केलाय. माझा सख्खा भाऊ मला सांगतोय इथे राहायचं असेल तर तुझं मूल अबॉर्ट कर. मी काय करू वहिनी? मला तर जीव देऊन सगळं संपावं असं वाटतंय. संगीता, उगीच वेड्यासारखं बोलू नकोस. हा, हे बघ, ते रागाच्या भरात काहीतरी वेडावाकडं बोलून जातात, ते तुलाही माहितीये. रागाच्या भरात नाही बहिणी, अत्यंत थंडपणे समजूत काढल्यासारखा बोलत होता दादा. त्याच्या त्या थंडपणाचं बोलणं ऐकून माझ्या काळजात सर्र झालं. हे बघ बाळा, हे बघ, आता मी आली आहे ना इथे. हा, बस बस, रडणं बस. मी बोलते त्यांच्याशी, मी त्यांच्याशी बोलते. हा, रडू नकोस, बस. मुक्ता, तू जरा हिच्याजवळ थांबतेस? मी आलेच.
बाबा तुम्ही कसला विचार करताय? अंतरा, सावरेनं ही गोड बातमी एव्हाना तिच्या घरात सांगितलेली असणार. जावई बापूंना केवढा आनंद झाला असेल. सुमित्राबाईने तर सावरेची दृष्टच काढली असेल. नुसता जल्लोष चालला असेल भोसल्यांच्या घरात, नाही? खरंच बाबा, मी जायला हवं होतं ताईबरोबर. मग का नाही गेलीस? तुझी परीक्षाही संपली होती. मी काय विचार केला माहिती आहे बाबा, की इतकी गोड बातमी घेऊन ताई सासरी जाणार, पहिल्यांदा भाऊजींना सांगणार, मग भाऊजी खूप खुश होणार, ताईचे खूप खूप लाड करणार. मग त्या दोघांमध्ये मी कशाला? कबाब में हड्डी. अंतरा, कधी कधी शहाण्या मुलीसारखी वागतेस ना तू. कधी कधी चुकलो. काय बाबा? अहो, एक विचारू? मी संयोगिताला तिचं मूल अबॉर्ट करायला का सांगतोय हेच विचारायचं ना? हर्षवर्धन, तुम्ही जे सांगता ना ते कुठल्याही स्त्रीला, कुठल्याही आईला करणं अशक्य आहे. आणि तरीही रोज हजारो अबॉर्शन्स होतात. का? दे ना उत्तर, दे ना. का होतात? आणि ज्यांचं अबॉर्शन होतं त्या स्त्रियाच असतात ना असावरी. त्यांनाही आई व्हायची ओढ असतेच, पण तरीही त्या अबॉर्शन करतात, कारण त्यांची परिस्थिती त्यांना एक मूल जन्माला घालण्याची परवानगी देत नाही. आणि त्या स्त्रिया परिस्थितीचे संकेत ओळखतात. संयोगिताने ते ओळखावेत. पण संयोगितावर अशी काय परिस्थिती येऊन पडली? कमाल आहे सॉरी. मी तुला हुशार, समजूतदार वगैरे समजत होतो. तू मला हा प्रश्न विचारावास? तुम्हाला काय मी सैतान वगैरे वाटतो का? अहो, क्रूर, उलट्या काळजाचा, कुणालाही सुखाने जगू न देणारा सैतान वगैरे असं वाटतो मी तुम्हाला? नाही हो, तसं नाहीये. पण आणि जरी तुम्हाला तसं वाटलं ना तरी मला त्याची पर्वा नाही. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी माझ्या बहिणीने एक मूल पदरात पाडून घेऊन आयुष्यभर एक विधवा आणि बिन बापाच्या मुलाची आई म्हणून मिरवावं अशी माझी अजिबात इच्छा नाही. मी एक गोष्ट 1000 वेळा सांगितली, पुन्हा एकदा सांगतो. संयोगिताला जेव्हा वाटेल तेव्हा ती आयुष्यात दुसरं लग्न करून सुखी होऊ शकते. पण जर तिच्या पदरात एक मूल असेल तर ही गोष्ट कठीणच नाही तर निव्वळ अशक्य होऊन बसेल. आणि मला तिच्या सुखात इंटरेस्ट आहे असावरी. हे सगळं करताना माझी इमेज इतरांसमोर काय होते याची मला खरंच पर्वा नाही. पण तरी एका आईसाठी आपलं मूल असावरी आत्ता तिच्या पोटात फक्त मांसाचा एक गोळा आहे. गोळा, त्याला धड आकार सुद्धा नाही आत्ता. आणि आत्ताच त्याच्यात आपल्या भावना गुंतवून तिच्या आयुष्याची आपण वाट लावायची का? सांग ना. असावरी देव न करो, पण अंतराच्या बाबतीत असं काही झालं तर तू हेच केलं असतंस? सांग ना. असावरी, संयोगिताच्या सुखाच्या आड मी कुणालाही येऊ देणार नाही. तिलाही नाही आणि तुलाही नाही.